पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यासपीठावर उभं राहून एक जण एक वाक्य बोलला आणि अवघ्या काही तासात ते वाक्य राज्यभर पसरलं. वाक्य होतं की माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल. हे बोलणारा कोणी कार्यकर्ता नव्हता तर खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे काका बाळासाहेब फडणवीस हे होते. आणि हे वाक्य ऐकताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण एरवी अशी विधान कार्यकर्ते सहज बोलून जातात, पण जेव्हा हे वाक्य घरातल्याच माणसाच्या तोंडून येतं तेव्हा त्यांना वेगळंच वजन येतं. गमत म्हणजे हे स्टेटमेंट झाल्यानंतर काही दिवसातच शिवसेनेच्या एका ज्येष्ठ विरोधी नेत्यांनीही फडणवीस यांना पंतप्रधान पदासाठी जाहीर शुभेच्छा दिल्या आणि तिथूनच ही चर्चा अजून राहिली. मग प्रश्न पडतो, खरंच देवेंद्र फडणवीस हे देशाचे पुढचे पंतप्रधान बनू शकतात का? आणि जर तसं झालं तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एक मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसेल. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा आहे का? त्यांच्यासमोर कोण कोण आव्हान उभे आहे आणि यावर खुद फडणवीस काय बोलताय हे प्रकरण सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पुण्यात झालेल्या देवाभाऊ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यापासून हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते आणि व्यासपीठावर बोलताना बाळासाहेब फडणवीस यांनी आपल्या पुतण्याच्या शालेय आणि विद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. जनसंघाच्या काळापासून गंगाधर फडणवीस यांनी पक्ष उभारणीसाठी दिलेल्या संघर्षाची आठवण करून देत त्यांनी सांगितलं की देवेंद्र लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी स्वभावाचा होता आणि घरात राजकारणाच्या गप्पाही तो सहजा करत नसे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठामपणे सांगितलं की हा मुलगा एक दिवस देशाचे नेतृत्व करेल. आता हे बोलता बोलता स्टेटमेंट सहज आलेलं नाही. गेल्या काही महिन्यापासून देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, त्यांना मोदीचा उत्तराधिकारी बनवलं जाणार का, अशा चर्चा सतत होत होत्या. आणि याच पार्श्वभूमीवर मराठी माणूस आजवर पंतप्रधान का बनू शकला नाही हा जुना प्रश्नही पुन्हा समोर आला. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या राज्याने देशाला अनेक दिग्गज नेते दिले, पण दिल्लीच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत आजवर कोणीही पोहोचू शकलं नाही. ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाला सलत असते. खरं तर मराठी माणसाला दिल्लीच्या तख्ताने हुंकावणी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. 60च्या दशकात यशवंतराव चव्हाण यांच्या पंतप्रधान होण्याची पूर्ण क्षमता होती, पण काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण आणि इंदिरा गांधी यांचा प्रभाव आडवा आला. 90च्या दशकात राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवार यांचं नाव शर्यतीत आलं, पण सोनिया गांधी यांच्या भूमिकेमुळे नरसिंगरावांच्या गळ्यात माळ पडली आणि पवारांची संधी अवघ्या काही मतांनी हुकली. भाजपमध्ये वाजपेयीनंतर प्रमोद महाजन यांच्याकडे भावी नेता म्हणून पाहिलं जात होतं, पण त्यांच्या अकाली निधनाने ती वाट कायमची बंद झाली. याशिवाय शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्यासारखे अनेक दिग्गज मराठी नेते राष्ट्रीय राजकारणात मोठं यश मिळवू शकले नाही, कारण हिंदी भाषेत पट्ट्यात स्वतःचा जनाधार निर्माण करणं त्यांना जमलं नाही आणि त्यांची ताकद कायम महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली. पण या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येणं हे नक्कीच वेगळं आहे, कारण त्यांनी राज्याबाहेरही स्वतःची राष्ट्रीय स्तरावरची ओळख निर्माण केली आहे. फडणवीस यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ती थक्क करणारी आहे. अवघ्या 21व्या वर्षी नगरसेवक, 27व्या वर्षी नागपूरचे महापौर, 31व्या वर्षी आमदार आणि पुढे 3दा मुख्यमंत्री. एवढ्या कमी वयात एवढं मोठं यश मिळवणारा नेता भारतीय राजकारणात क्वचितच सापडेल. मुख्यमंत्री म्हणून पायाभूत सुविधा, मेट्रो, उद्योगधंदे यावर केलेले काम, तर दुसरीकडे मराठा, ओबीसी, धनगर आणि दलित समाजातील घटकांना सामाजिक योजनेच्या माध्यमातून पक्षाशी जोडण्याचं कसब. यामुळे त्यांची प्रतिमा सर्वसमावेशन नेता अशी बनली आहे. 2 उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन महायुतीचं सरकार स्थिर ठेवणं हा त्यांचा अनुभवही मोठा आहे आणि 3 वेगवेगळ्या पक्षांना एकत्र बांधून ठेवणं हे वाटतं तितकं सोपं नाही. 2014 नंतरच्या जवळपास प्रत्येक मोठ्या निवडणुकामागची रणनीती त्यांनीच मानली जाते. ती जागा वाटपाची गणित असोत किंवा सामाजिक समीकरणाचा अचूक अभ्यास असो. सहकार क्षेत्र हे कधी कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा, तो त्यांनी हळूहळू भाजपकडे वळवला. इतकं की आता दिल्लीतून नेते खारपट्ट्यात दौरे वाढू लागले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजवर एकदाही कोणत्याही आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. हे स्वच्छ प्रतिमा भाजप सारख्या पक्षासाठी मोठी जखमेची बाजू ठरते, कारण अशा चेहऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट करणं तुलनेत सोपं राहतं. पण या शर्यतीत फडणवीस एकटेच नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहिलं जातं. सर्वाधिक खासदार देणाऱ्या राज्याचं नेतृत्व आणि हिंदुत्ववादी मतदारसंघांमधली प्रचंड लोकप्रियता ही त्यांची ताकद आहे. बुलडोझर ऍक्शनमुळे तयार झालेली एक इमेज आणि तरुण नेतृत्व हे मुद्देही त्यांच्या बाजूने जमा होतात. पण त्यांची इमेज देश पातळीवर आणि विशेषतः दक्षिणेत तितकी एक्सेप्ट होणारी नाही.
आणि उत्तर प्रदेशातील बेरोजगारी व शिक्षणाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर सातत्याने टीका होत राहते. दुसरीकडे अमित शहा यांचं संघटन कौशल्य आणि मोदींशी असलेली जवळीकता दुर्लक्षित करता येत नाही. निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीचे खरे शिल्पकार मानले जातात आणि गृहमंत्री म्हणून सुरक्षा तसंच देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची पकड मजबूत आहे. पण त्यांच्याकडे मोदींसारखी लोकप्रियता नाही, पण ते नेहमी मोठे प्लॅन सहज हाताळतात. CAA, NRC सारख्या निर्णयामुळे त्यांची इमेज वेगळी बनली आहे. शिवाय त्यांचं वय आणि प्रकृती पाहता दीर्घकालीन नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहतं. या तुलनेत फडणवीस यांचा युवा चेहरा, शिक्षण आणि तंत्रज्ञानावर बोलण्याची शैली आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरचं सहज वावरणं हे मुद्दे त्यांना अजून स्टेबल बनवतात. शिवाय CGP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तरुण वर्गाला भावणाऱ्या तुलनेनं मवाळ आणि सांस्कृतिक चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता खरी गंमत इथे आहे, काका बोलले असले तरी खुद देवेंद्र फडणवीस हा विषय अत्यंत सावधपणे हाताळताना दिसताय. मुंबईतील झालेल्या एका जागतिक परिषदेत मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल प्रश्न विचारला गेला असता फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान राहतील आणि उत्तराधिकाऱ्याची चर्चा करणं सध्या योग्य ठरणार नाही. त्याहून पुढे जात अमरावतीतील बोलताना त्यांनी हेच स्टेटमेंट पुन्हा एकदा ठामपणे मांडलं आणि विरोधांकडून मुद्दाम उठवल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर दिलं. हे उत्तर अत्यंत मोजमापून दिलेलं आहे. एकीकडे पक्षशिस्त राखायची तर दुसरीकडे स्वतःची महत्वाकांक्षा उघड दिसू द्यायची नाही, हा तोल त्यांनी अचूक सांभाळला आहे आणि हीच गोष्ट त्यांना एक संयमी नेता म्हणून अधोरेखित करते. पण याच काळात राजकीय विरोधांकडूनही मजेशीर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट म्हटलं की 2029 पूर्वी जर फडणवीस यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर एक मराठी माणूस म्हणून त्यांना आनंदच होईल. एरवी कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे राऊत असं वक्तव्य करतात. यातूनच या चर्चेनं किती मोठं वळण घेतलं आहे हे लक्षात येतं. पण याच सोबत राऊत यांनी एक टोमणाही मारला. ते म्हणाले की 2029 नंतर भाजपचं सरकार राहीलच असं नाही, त्यामुळे जे करायचं ते आधीच करावं. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगेच प्रत्युत्तर देत सांगितलं की फडणवीस हे 2024 पर्यंत राज्याचेच मुख्यमंत्री राहतील. अशा प्रकारे पक्षांनीही या चर्चेला फार दवा देणं टाळलं आणि विरोधकांचा हा डाव उलटून लावला. आजची स्थिती पाहिली तर फडणवीस स्वतः या विषयावर अत्यंत सावध आहेत. पक्षातही याबाबत खुली चर्चा होत नाही आणि अंतिमतः असा कोणताही मोठा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशिवाय होत नाही, हे खरं आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात मात्र या चर्चेनं वेगळंच वळण घेतलं आहे. एकीकडे फडणवीस समर्थक याला भविष्यातील वास्तव मानतात तर दुसरीकडे विरोधक याकडे केवळ एक राजकीय गेम म्हणून पाहत आहे, ज्यातून राज्यातल्या नेतृत्वाबद्दलची चर्चा सुरू होते. जर उद्या खरंच फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार हा प्रश्न तितका चर्चेत आहे आणि त्यातून पक्षांतर्गत समीकरणही ढवळून निघू शकतात. त्यामुळे काका जे बोलले हे केवळ एका कौटुंबिक अभिमानाचं प्रतीक आहे की भविष्यातील राजकीय गोष्टीची चाहूल आहे हे येणारा काळच ठरवेल. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस हे खरंच भारताचे पंतप्रधान बनतील का आणि मराठी माणूस पुन्हा एकदा दिल्लीचं तख्त काबील करेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.